नमस्कार. सुनलो बातमध्ये मी अक्षय जागीरदार आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. जागतिक तापमानवाढ, त्याचे होणारे स्थानिक परिणाम आणि त्या स्थानिक परिणामामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी, जीवितहानी होत असते. जागतिक तापमानवाढीचे काही परिणाम जे होत आहेत ते परिणाम आणि त्या परिणामामुळे निर्माण होणारी संकट आहेत, ती संकटं आता आपल्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. आणि याच संकटांना नेमकं तोंड कसं दिलं पाहिजे आणि तोंड देत असताना ती नेमकी जबाबदारी कुणाची, या गोष्टीचाच उहापोह करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी आम्ही आजच्या सुनलो बात या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलेलं आहेत. ते म्हणजे डॉक्टर मधुकर बाचुळकर. डॉक्टर मधुकर बाचुळकर हे नाव पर्यावरणात काम करणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीला ज्ञात आहे. 40 वर्ष त्यांच्या शिकवण्याचा अनुभव, त्याचबरोबर 28 वर्ष संशोधनाचा सुद्धा त्यांचा अनुभव आहे. 70हून अधिक रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केलेले आहेत. वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, आयुर्वेद, शेतीशास्त्र या विषयांवरती 23हून अधिक पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी, वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी, निसर्ग संवर्धनासाठी अनेक न्यायालयीन लढेसुद्धा व्यवस्थेशी त्यांनी दिलेले आहेत. या सगळ्यांसाठीच त्यांना 27हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलेलं गेलं आहे. वनस्पती तज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक व पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर मधुकर बाचुळकर सर यांची ओळख आहे. सध्या ते निसर्ग अंकुर कोल्हापूर या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या कार्यक्रमामध्ये सर आपलं सहर्ष स्वागत आहे. सर, विकास हवा की पर्यावरण असा प्रश्न सातत्यानं विचारला जातो. आपण याकडे नेमकं कसं पाहता? विकास हा गरजेचा आहे, प्रगती गरजेची आहे, पण हा विकास साधत असताना आपण पर्यावरणाची काळजी घेणं गरजेचं आहे. माझं असं म्हणणं आहे की आपला विकास आणि पर्यावरण रक्षण या दोन्ही गोष्टी समांतरपणे चालल्या पाहिजेत. आत्ताचा जो विकास आहे तो शाश्वत विकास नाही आहे. जो विकास आपण केला त्याचे तोटे काय आहेत हे आता आपल्याला लक्षात यायला लागलेलं आहे. त्यामुळे यापुढचे जे विकास आहेत, जी प्रगती आपण करणार आहेत, ती पर्यावरणाला सांभाळून, पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची भावना लक्षात घेऊन आपण प्रगती किंवा विकास साधणं गरजेचं आहे. विकास करत असताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असते. वृक्षतोड केल्याशिवाय विकास पूर्ण होऊ शकत नाही का? त्याच्यासाठी मला एक थोडकं सुरुवातीला सांगायचं आहे की आपला भारत देश जो आहे हा जैवविविधतेनं समृद्ध असणारा देश आहे. तुम्ही मला आता जो प्रश्न विचारला तो म्हणजे वृक्षांच्या बद्दल. वृक्ष हे सुद्धा जैवविविधतेतला एक महत्त्वाचा घटक आहे. अगदी. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपला भारत देश हा जैवविविधतेनं जगातला एक समृद्ध देश म्हणून ओळखला जातो. जगाच्या पाठीवर 17 देश जैवविविधतेनं समृद्ध असणार आहेत. त्यांना महाजैवविविधता देश असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्यांना मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज असं म्हटलं जातं. या 17 देशामध्ये भारताचा समावेश आहे हे आपल्या 90% जनतेला माहीत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. म्हणजे अगदी शिकलेल्यांना सुद्धा माहीत नाही आहे बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, त्याचं जीवनामध्ये आपलं काय महत्त्व आहे त्याचं, आणि बायोडायव्हर्सिटी आपण का टिकवली पाहिजे हे आपल्याला फारसं माहीत नाही आहे. पर्यावरणाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आपल्या सभोवताली जे सर्व काही आहे ते म्हणजे पर्यावरण. मान्य? मग पर्यावरणामध्ये प्रामुख्याने 2 घटक आहेत. एक सजीव घटक आहे आणि दुसरा निर्जीव घटक आहे, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. पण गंमत कशी आहे पहा, सजीवांना जिवंत ठेवण्याचं काम हे निर्जीव घटक करतात. हवा काय आहे? निर्जीव आहे. पाणी निर्जीव आहे. प्रकाश निर्जीव आहे. पण याच्याशिवाय कुठलाही सजीव जगू शकत नाही, वस्तुस्थिती आहे. म्हणून आपल्याला या घटकांचं सुद्धा संरक्षण, संवर्धन करणं गरजेचं आहे, त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा घटक मी सांगितला तो म्हणजे सजीव. आणि सजीवांच्या सुद्धा मध्ये प्रामुख्यानं 3 महत्त्वाचे भाग आहेत: वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. वृक्ष हा त्याच्यातलाच एक भाग आहे. तर जगाच्या पाठीवर जे 17 देश जैवविविधतेनं समृद्ध आहेत
त्या 17 देशामध्ये आपल्या देशाचा समावेश आहे आणि हा देश म्हणून सगळ्या जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. पण ही जरी वस्तुस्थिती असली तरी सुद्धा दुसरी गोष्ट मात्र फार विचित्र आहे. 17 देशामध्ये आपल्या देशाचा समावेश जरी असला, कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता आहे, पण ज्या देशामध्ये जैवविविधतेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे अशा पहिल्या 10 देशामध्येही भारताचा समावेश आहे. ही गोष्ट मात्र लज्जास्पद आहे. पण 17 देशामध्ये आपण जैवविविधतेमध्ये पुढे, हे चांगली गोष्ट आहे ना. मग ही जैवविविधता ज्या 17 देशामध्ये आहे यातले बहुतांश देश जे आहेत ते विकसनशील देश आहेत, बरोबर, विकसित नाही आहेत. नाही आहे. म्हणजे मेजॉरिटी सांगतोय मी. आणि विकसित देशामध्ये आता विकास प्रकल्प राबवल्यामुळं विकासाच्या नावाखाली आपल्या आजूबाजूला असणारं सगळं जंगल आणि आपण नष्ट करत चाललेलं ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं भारतातली जैवविविधता सुद्धा धोक्यात आलेली आहे, पर्यावरण सुद्धा धोक्यात आलेलं आहे. म्हणून आपल्याला ही जैवविविधता टिकवणं गरजेचं आहे. आता दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही जैवविविधता जी आहे ती भारतामध्ये नेमकी कुठं जास्त आहे. तर भारतामधले 2 भूप्रदेश सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. पहिला भूप्रदेश आहे हिमालयन भूप्रदेश आणि दुसरा जो आहे त्याचं नाव आहे पश्चिम घाट. आणि तिसरा एक भाग आहे अजूनही महत्त्वाचा, तो म्हणजे अंदमान आणि निकोबार. या 3 ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वनक्षेत्र आहे आणि त्या वनक्षेत्रामध्ये ही सगळी जैवविविधता आहे. त्यामुळे ही 3 भाग सर्वात महत्त्वाचे आहेत. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले 2 जे मी तुम्हाला सांगितले ते म्हणजे हिमालयन भूप्रदेश आणि पश्चिम घाट, हे सगळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे आहेत. कारण ते जे म्हणालो आत्ता त्या सगळ्यांना हॉटस्पॉट रिजिन्स असं ओळखलं जातं. म्हणजे अतिसंवेदनशील भूप्रदेश आहेत. या देशामध्ये, या रिजिन्समध्ये, या भागामध्ये बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण तिथं विकास प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राबवले जात आहेत की तिथली जैवविविधता ही धोक्यात आलेली आहे. आणि म्हणून अशा रिजिन्सना हॉटस्पॉट रिजिन्स असं म्हटलेलं आहे. असे एकूण जगाच्या पाठीवर 37 रिजिन्स आहेत. त्या 36 रिजिनमधले 2 रिजिन्स आपल्या भारतामध्ये आहेत. पण विकासाच्या नावाखाली आम्ही ही सगळी बायोडायव्हर्सिटी नष्ट करत चाललोय ना. त्यामुळं वृक्ष नष्ट होत चाललेले आहेत, सगळी बायोडायव्हर्सिटी नष्ट होत चाललेली आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो ते महत्त्वाचं आहे. बायोडायव्हर्सिटीमध्ये आपण महत्त्वाचे आहेत, पण बायोडायव्हर्सिटी नष्ट करण्याच्या पहिल्या 10 देशामध्येही भारताचा समावेश आहे. सर, अगदीच बरोबर आहे की तुम्ही सांगितलं की पश्चिम घाट हा आपल्या जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, परंतु सह्याद्रीच्या कोर झोनमध्ये उत्खनन करण्यास बंदी आहे. परंतु त्यामध्ये काही सरकारनं GRमध्ये बदल करून काही गावं वगळली आणि तिथं उत्खननाला परवानगी दिली. सरकारचा हा जो निर्णय आहे तो इतका बेजबाबदार आहे की त्याच्यामुळे पर्यावरणावरती काय परिणाम होतील आणि भविष्यात या बायोडायव्हर्सिटीचं काय नेमकं होईल. तर आपल्या भारतामध्ये वृक्षांचा विनाश आणि जंगलांचा विनाश फार वेगानं चालू आहे. याची मुख्य कारण आहेत ते म्हणजे विकास प्रकल्प. सर्वसाधारणपणे माणूस, राज्यकर्ते काय विचार करतात की आम्हाला विकास हवा आहे, पण हे विकास करत असताना प्रामुख्याने जंगलावनांचा ऱ्हास केला जातो. बरोबर. कुठलाही ऱ्हास वृक्ष तोडल्याशिवाय होतच, म्हणजे विकास हा वृक्षतोड केल्याशिवाय होत नाही असं आता सर्वसाधारण गणित झालेलं आहे. त्यामुळं विकासाच्या नावाखाली हे सगळे प्रोजेक्ट चालू आहेत. मी साधं तुम्हाला पश्चिम घाटाचं तुम्ही विचारला त्याचं उदाहरण मी असं देईन की ज्या काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या काळामध्ये या पश्चिम घाटामध्ये, म्हणजे जवळपास 80 वर्षाच्या पूर्वी सांगतो मी, आपल्या पश्चिम घाटामध्ये 68% जागेवर जंगल होतं. लक्षात आलं का पहा. 68% भूमीवर पश्चिम घाटातल्या वनक्षेत्र होतं, जंगल होतं. आणि आज 80 वर्षांनंतर आज पश्चिम घाटामध्ये फक्त 37% जंगल शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे किती जंगल तुम्ही नष्ट केलं, आणि हे कशासाठी नष्ट केलं? हे सगळ्या विकास प्रकल्पासाठीच नष्ट केलेलं आहे. म्हणून काही वर्षापूर्वी, तुम्ही सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे खरं म्हणजे, काही वर्षापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटनं
या पश्चिम घाटाचं महत्त्व जाणून आता एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी, की पश्चिम घाट हा फक्त जैवविविधतेनं समृद्ध आहे असं नाही आहे. हा जैवविविधतेनं समृद्ध काय आहे, कारण तिथे अत्यंत स्पेसिफिक अशी जिओग्राफिकल कंडिशन आहे. मोठमोठे पर्वत आहेत, मोठमोठ्या डोंगर रांगा आहेत, मोठमोठ्या व्हॅलीज आहेत, आणि त्यामुळं तिथं प्रचंड मोठं जंगल आहे. आणि हे सगळं तिथं आहे म्हणून तिथं पर्जन्यवृष्टी जास्त होते. पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम घाटामध्ये पडतो आपल्याला माहीत आहे. त्यामुळं पश्चिम घाटामध्ये जवळपास 120 नद्यांचे उगम आहेत. 120 नद्या आणि अनेक उपनद्या आहेत. प्रमुख नद्या जवळपास 120 आहेत. आणि या प्रत्येक नदीवर आणि उपनदीवर आम्ही धरणं बांधलेली आहेत, कारण विकासासाठी पाण्याची गरज आहे. त्यामुळे त्या सगळ्यावर अशी अनेक धरणं बांधलेली आहेत. जवळपास 2062 धरणं पश्चिम घाटात आहेत. आणि त्या प्रत्येक डॅमवर आम्ही हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स बसवलेले आहेत. म्हणजे माहीत आहे तुम्हाला, त्याच्यापासून वीज निर्मिती केली जाते. याचा अर्थ लक्षात आला असेल आपल्याला. शेतीला लागणारं सगळं पाणी जे आहे ते आम्हाला पश्चिम घाटातनं मिळतं. दक्षिण भारतातलं सांगतो मी. आपल्या ज्या सगळ्या इंडस्ट्रीज आहेत, औद्योगिक प्रकल्प आहेत, त्याच्यासाठी मिळणारी वीज सगळी आम्हाला पश्चिम घाटातनं मिळते. म्हणजे पश्चिम घाट हा नुसता जैवविविधतेनं समृद्ध नाही. म्हणून माझ्यासारखे तज्ज्ञ लोक काय म्हणतात ते सर्वात महत्त्वाचं आहे, की पश्चिम घाट हा जैवविविधतेनंच फक्त समृद्ध आहे असं नाही आहे, तर पश्चिम घाट म्हणजे आपल्या दक्षिण भारताच्या अर्थकारणाचा कणा आहे. कारण त्याच्याशिवाय आपण प्रगतीच करू शकत नाही ना. आणि आत्ता मी सांगितलं की फक्त 37% जंगल शिल्लक राहिले, बाकीचं सगळं जंगल आम्ही या प्रोजेक्ट्समध्येच नष्ट केलं ना. मोठमोठी धरणं बांधली, त्या धरणामध्येही आम्ही जंगल नष्ट केलेलं आहे. मोठमोठ्या इंडस्ट्रीज तयार केले, त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. अनेक घाट रस्ते अजूनही चालू आहेत त्या पश्चिम घाटातून, त्याच्यामधून जंगल सगळं नष्ट होत चाललेलं आहे. जर आपल्याला भविष्य काळामध्ये पर्यावरण आणि तिथली जैवविविधता जर टिकवायची असेल आणि आपल्याला सुखानं जर जगायचं असेल, तर तिथं असणारं जंगल, तिथं असणारं वनक्षेत्र आणि तिथं असणारी जैवविविधता टिकवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. सर, अगदीच ही जैवविविधता टिकवण्यासाठी सरकार असेल, व्यवस्था असेल इथली, त्यांनी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन नावाच्या अनेक गोष्टी, अनेक प्रकल्प याच्या अगोदर काही जाहीर केले, लॉन्च केले किंवा काय झालं. परंतु सारखं आपण म्हटलं जातं की झाडे लावा, झाडे जगवा वगैरे, परंतु तेवढी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे का, आणि कोणत्या ठिकाणी कुठल्या प्रकारची झाडं लावली गेली पाहिजेत? सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे काय, आपल्याकडे जे विकास प्रकल्प वेगानं चालू आहेत, याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की आपल्या अपेक्षा आणि गरजा आम्ही वाढवलेल्या आहेत. अपेक्षा आणि गरजा जर मर्यादित असतील तर एवढ्या विकास प्रकल्पाची गरज नाही आहे असं माझं स्वतःचं मत आहे. साधी राहणी आणि उच्च विचार जे पूर्वीपासून मांडलं जायचं ते असेल, आणि आपल्या जर गरजा आणि अपेक्षा जर कमी केल्या तर पर्यावरणावर होणारा परिणाम कमी होईल. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण लोकसंख्येमध्ये आज जगामध्ये 1 नंबरला आहे. जेवढी लोकसंख्या जास्त तेवढ्या गरजा जास्त, बरोबर आहे? खरं आहे. जेवढ्या गरजा जास्त तेवढा तुम्ही पर्यावरणावर, निसर्गावर अत्याचार करताय आणि निसर्गाला ओरबाडताय. दुसरा पर्यायच नाही आहे ना. कारण प्रत्येकाला लागणारं क्षेत्रफळ जे आहे, जमीन आहे, ती हळूहळू कमी होत जाणार आहे ना. पूर्वी असं नव्हतं. म्हणून सर्वात महत्त्वाचा विचार करणं गरजेचं आहे तो म्हणजे लोकसंख्येच्या नियंत्रणावर. आज आपण जगामध्ये 1 नंबरला आहे, आणि तरीही आपल्याला ग्रोथ रेट जो आहे जनसंख्या वाढण्याचा, तो अजूनही आपल्याकडं 3ऱ्या क्रमांकावर आहे आपण. त्यामुळं निसर्ग, पर्यावरण हे सगळं जर वाचवायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी करणं महत्त्वाचं आहे की आपल्या गरजा आणि अपेक्षा कमी करा आणि लोकसंख्या नियंत्रित ठेवा. आपल्या गरजा एवढ्या वाढलेल्या आहेत आणि जागा कमी असल्यामुळं त्याचा सगळा अत्याचार आपण कुणावर करतोय? जंगलावरून करतोय. आपल्याला माहीत आहे शहरांची संख्या वाढत चाललेली आहे. पूर्वी जास्त लोक खेड्यामध्ये राहत होते, आता सर्वात जास्त लोक शहरामध्ये राहत आहेत. शहरांचा विकास हा इतका विचित्र पद्धतीनं चाललेला आहे, इम्बॅलन्स पद्धतीनं चाललेला आहे. सुरुवातीला आपल्या शहराच्या आजूबाजूला शेती होती, बरोबर आहे. जसं शहराचा विस्तार होत गेला तसं आपण अतिक्रमण कशामध्ये केलं? शेतामध्ये केलं, बरोबर. मग शेती कुठं करायचा हा प्रश्न आला. मग आजूबाजूला जे जंगल होतं, वनक्षेत्र होतं, ते आम्ही तोडून तिथं शेती करायला चालू केलं. तीच वस्तुस्थिती आहे ना आज.
आणि हेच कारण आहे खरं म्हणजे की आपण वनक्षेत्र कसं झपाट्यानं नष्ट करतो त्याचं खरं कारण इथंच आहे. कारण आपल्या गरजाच आम्ही वाढवलेल्या आहेत ना. मग शेवटी काय करावं लागतं की जंगल आम्ही नष्ट केलं आहे, मग नवीन झाडं लावली पाहिजेत ही संकल्पना बाहेर येते. आणि शासकीय स्तरावर अशा अनेक घोषणा केल्या जातात. तुम्हाला माहीत आहे की काही वर्षापूर्वी शतकोटी वृक्ष लागवड योजना डिक्लेअर केली. 33 मला कोणी पण सांगा त्यातली 10 झाडं तरी जगलेत का? म्हणजे या सगळ्या ज्या राजकीय लेवलला किंवा शासकीय लेवलला ज्या होतात ना, हे नुसती बॅनरबाजी आहे, नुसत्या घोषणा आहेत. आज पर्यावरणाचं पुस्तक जर उघडून बघितलं ना तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे, ऐका. पर्यावरणाचं संतुलन जर राखायचं असेल आपल्याला तर एकूण जमिनीच्या 33% जमिनीवर जंगल असणं गरजेचं आहे. आज भारताची काय स्थिती आहे? शासकीय आकडेवारी अशी सांगते की भारतामध्ये 20% जंगल आहे. आता ती शासकीय आकडेवारी आहे, ती खरी खोटी किती मला माहीत नाही. ज्याला जंगल म्हणता येईल असं जंगल आपल्याकडे फक्त 8 ते 10% शिल्लक आहे. आणि आपल्याला पाहिजे किती आहे? 33% आहे. आणि ही सगळ्या विकसनशील देशामध्ये हीच परिस्थिती आहे. सगळ्या विकसनशील देशामध्ये वनक्षेत्राचा जोरात सगळा राज चालू आहे. पश्चिम घाटाचं उदाहरण सांगितलं ना, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं महत्त्वाचं केंद्र आहे. तिथं फक्त 37% जंगल शिल्लक आहे, जे 68% जंगल होतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा वनांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत. त्या वनांच्या प्रकारामध्ये सुद्धा ही जो 20 आकडा किंवा 22 आकडा जो दिलेला आहे ना पर्सेंटेज, त्याच्यामध्ये विरळ वनांची संख्या जास्त आहे. आम्हाला वनं कुठली पाहिजेत? दाट वनं पाहिजेत. एव्हरग्रीन, सेमी एव्हरग्रीन फॉरेस्टची आपल्याला गरज आहे. पण आमच्याकडं सगळी डेसिडियस फॉरेस्टचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे पर्णझडी जंगलांचं प्रमाण जास्त आहे. आणि खुरटं काटेरी जंगल जे आहे त्याचं प्रमाण जास्त आहे. ज्याला दाट वनं म्हणता येईल, ज्याला एव्हरग्रीन, सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणता येईल, जे पर्यावरणामध्ये आणि जैवविविधतेमध्ये महत्त्वाचं आहे, असं जंगल आपल्या भारतामध्ये फक्त 7 ते 8% शिल्लक आहे. त्यामुळं आपल्याला झाडं लावण्याशिवाय पर्याय नाही आहे. पण आपल्या सगळ्या शासकीय योजना फेल गेलेल्या आहेत. त्यामुळं मला सांगा की एवढ्या मोठ्या घोषणा केल्या जातात आणि या सगळ्या घोषणा झाल्यानंतर एवढा पैसा खर्च केला जातो, पण त्याच्यामधून रिझल्ट काय हा सर्वात महत्त्वाचा बाब आहे. म्हणजे अनेक वृक्ष जगतच नाही आहेत. पण तरीसुद्धा आता हे जनतेला लक्षात आलेलं आहे. सामाजिक स्तरावर सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था त्यांनीसुद्धा आता वृक्ष लागवड करायला सुरुवात केलेली आहे. पण त्यांना योग्य गाईडलाईन्स असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाला ना आता की नेमकी झाडं कुठली लावायची आहेत, तर आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचंच मी तुम्हाला उदाहरण देतो. तुम्हाला पण सगळ्यांना माहीत आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट आपलं जे वन विभाग जो आहे त्यांनी कुठली झाडं लावली मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निलगिरी लावली, ऑस्ट्रेलियन बाबूळ लावलं, ग्लिरिसिडिया लावलं, बरोबर आहे. हो, ही सगळी एक्झॉटिक प्लांट आहेत, ही सगळी विदेशाची झाडं आहेत. आणि या लोकांनी किंवा या डिपार्टमेंटनं काय केलं की याचं मोनोकल्चर केलं. म्हणजे एकाच प्रकारची झाडं मैलोनमैल तीच लावून टाकली. आणि ह्या विदेशी वृक्षांच्या मुळं आपल्या जैवविविधतेवर परिणाम व्हायला लागले. कारण ही फार वेगानं वाढतात, अतिरेकी गुणधर्माची आहेत झाडं. जेवढी उंच वाढतात तेवढी जमिनीमध्ये वाढतात. त्यामुळं वॉटर टेबल कमी होतं आपलं. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाबूळ, ग्लिरिसिडिया म्हणा किंवा सुबाबूळ अशा अनेक उदाहरणं देता येईल आपल्याला. याची पानं खाली गळल्यानंतर ती कुजतात का? ती लवकर कुजतच नाही. या वृक्षांचा पाला, त्याचे पानं कुठलाही आमचा हे जनावर खात नाही. एवढंच काय तर त्या वृक्षावर आपला पक्षी घरटंसुद्धा बांधत नाही. मग हे वृक्ष काय कामाचे आहेत आपल्याला? आपल्या पर्यावरणाला महत्त्वाचे नाहीत, आपल्या जैवविविधतेला घातक आहेत. मग अशा वृक्षांची सगळी लागवड केली तुम्ही. त्यामुळं माझं स्पष्टपणे मत असं आहे की आपल्याला वृक्ष लागवड जर करायची असेल तर आपण ही वृक्ष लागवड फक्त देशी वृक्षांची करायला पाहिजे. आपला जो पश्चिम घाट आहे ना, या पश्चिम घाटामध्ये 650 प्रकारचे वृक्ष आहेत. जस्ट टू इमॅजिन, 650 प्रकारचे वृक्ष आहेत. आणि सर्वात महत्त्वातलं त्यातले 352 प्रकारचे वृक्ष हे जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त पश्चिम घाटात आहेत. त्यांना आमच्या भाषेमध्ये एंडेमिक म्हणतात, म्हणजे फक्त तिथे प्रदेशानिष्ठ आहेत. मग मला एक गोष्ट सांगा, आमच्या पश्चिम घाटामध्ये जर 650 प्रकारचे वृक्ष जर असतील
तर आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला ऑस्ट्रेलियन बाबूळ, निलगिरी, ग्लिरिसिडिया बाहेरून आणावं का लागलं? याचं कारण आहे की त्यांनी आपल्या वृक्षाचा अभ्यास केलेला नाही आणि अजूनही केलेला नाही. म्हणून आपल्याला वृक्ष लागवड करायची असेल तर ती देशी वृक्षांचीच केली पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच सर, की वाढती जी वृक्षतोड आहे यानं विकासावरती, तर विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते, परंतु तुम्ही आत्ताच बोलला की वाढती लोकसंख्या हे त्याचं मूळ कारण आहे. ही वाढती लोकसंख्या एकीकडे आहे, तर गांधीजी एकीकडे सांगतात की खेड्याकडे चला वगैरे, आणि खेडी ओस पडत चाललेत आणि वाढतं शहरीकरण चालू झालंय. याच्यावरती, पर्यावरणावरती याचा किती ताण पडतो? तेच मगाशी म्हणालो ना की शहरांची विस्तारीकरण एवढ्या वेगानं होत चाललंय ना की त्याला कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नाही, काही नाही. मग हे नवीन नवीन शहरं जी वसायला लागली, नवीन नवीन नगरं वसायला लागलेली आहेत, त्याच्यामध्ये बेसिक सुविधा सरकारनं दिलेल्याच नाही आहेत ना. आता तुम्ही रंकाळा बघा ना, आपला रंकाळ्याच्या अवतीभोवती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरं, उपनगरं तयार झालेली आहेत, त्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था झालेली नाही. ते सगळं सांडपाणी तर रंकाळ्यामध्ये मिसळतं. कोल्हापूर शहरामधलं मेजॉरिटी पाणी विदाऊट एनी प्रक्रिया पंचगंगेमध्ये जातं आणि तेच मैलायुक्त पाणी आम्ही पितो, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे लोकसंख्या वाढली, शहरांची संख्या वाढायला लागली, त्याचं विस्तारीकरण वाढायला लागलं, तर मला वाटतं कोल्हापूर इज अन आयडियल एक्झाम्पल. आज ज्या अतिप्रदूषित नद्या आहेत भारतामधल्या, त्या पहिल्या 5 अतिप्रदूषित नद्यामध्ये आपली पंचगंगा आहे. कारखान्यांची संख्या वाढली, गाड्यांची संख्या वाढली, बरोबर आहे का? मग याच्यामुळं तर प्रदूषण वाढत चाललंय ना. हवेचं प्रदूषण वाढवण्यासाठी हे औद्योगिकीकरण आणि वाढती वाहन संख्या जबाबदार आहे. मला सांगा, जसा लोकसंख्येवर आमच्या सरकारचा कंट्रोल नाही, तसा वाहनावर आहे? अजिबात नाही. तुम्ही जरा थोडासा विचार करा सर्वांनी. तुम्ही लहान असताना तुमच्या घरी किती गाड्या होत्या आणि आज किती आहेत? जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच्या गाड्या आहेत. खरं आहे का? खरं आहे. मग पूर्वी नव्हत्या ना, सायकली चालवत होतो ना. आता फक्त जिममध्ये सायकल चालवली जाते, बाहेर कुठं चालवली जाते? आमचं कसं आहे, भारतातल्या जनतेचं सांगतो मी, हे सगळं सरकारनं करावं. सरकार म्हणजे कोण? तुम्ही आम्ही निवडून दिलेलंच ना, आणि ते काय करतात बघितलं ना आत्ता. म्हणून प्रत्येकानं पर्यावरणाचा, निसर्गाचा जर विचार करून जर वागायला लागलो तर आपल्याला हे शक्य आहे. जिथं गरजेचं नाही तिथं गाडीचा वापर करू नका. सार्वजनिक गाड्यांचा वापर करणारे किती जण येतात आज आपल्याकडं? जरा जर सुट्टी पडली तर पुणे मुंबई, पुणे कोल्हापूर रस्ता ब्लॉक होतो. याचा अर्थ काय? आणि एवढे रस्ते करून सुद्धा ते अपुरे पडायला लागलेत. म्हणून आता 4 पदरीच्या 8 पदरी काम काय चाललेलं आहे. तुम्हाला माहीत आहे, मी इथलंच उदाहरण देतो, पुणा बेंगलोर रोड. पूर्वी लहान रोड होता, फक्त 1 पदरी फक्त होतं, 2 पदरी. 22 वर्षापूर्वी रस्ते विकास प्रकल्पाच्या नावाखाली तो 4 पदरी झाला. बरोबर आहे का? हो. आणि त्यावेळी रस्त्याच्या कडेनं असणारी सगळी झाडं तोडली गेली. ज्या विद्यापीठात आता आपण आहे ना, ह्या विद्यापीठाकडनं जाणारा जो रस्ता होता ना, तिथं भली मोठी सगळी वडाची झाडं होती. आता एक तरी वडाचं झाड दाखवा ना तिथं. रस्ता मोठा झाला, बरोबर आहे? हो. सगळी झाडं नष्ट झाली. मग आणि दुसरी झाडं लावली. आता तो रस्ता सुद्धा अपुरा पडायला लागलेला आहे आपल्याला. म्हणून आता 8 पदरी काम जे चालू आहे, 22 वर्षापूर्वी लावलेली सगळी झाडं तोडलेली, एकही झाड शिल्लक नाही. मग हे सगळं जर तुम्ही असंच चालवत असणार तर आणि 20 वर्षापूर्वी तुम्हाला 8चं 12 पदरी करावंच लागणार आहे. तेव्हा काय करणार आहे आपण? म्हणून माझं म्हणणं आहे की अपेक्षा आणि गरजा कमी ठेवा. निसर्गपूर्वक विकास जर आपण केला, म्हणजे मी असा विकास करणार की मी एकही झाड तोडणार नाही, मी असा विकास करेन की जंगलावर त्याचा कुठलाही अत्याचार होणार नाही, अशा गोष्टी करायला पाहिजे आपल्याला. तरच हे तुम्ही निसर्ग आणि पर्यावरण वाचवू शकाल. अगदीच. तुम्ही मगाशी जसं म्हणाला की पश्चिम घाटांमध्ये जसं जैवविविधता आहे, तसंच अनेक नद्यांचं उगम त्या ठिकाणी होतात. एकंदरीत भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना आईचं महत्त्व दिलेलं आहे आणि संस्कृतीपूजक आपली भारतीय संस्कृती आहे. बरोबर. कोट्यावधींचे प्रोजेक्ट जलशुद्धीकरणासाठी राबवले जातात, त्याच्या अनेक गोष्टी होत असतात. इतर देशांच्या तुलनेत आपल्या भारतीय नद्यांची स्थिती सद्यस्थितीला काय आहे? कारण एका पिढीने ओंजळीनं पाणी घेऊन नदीतलं पिलेलं आहे. आता ती स्थिती आहे का? नाहीच आहे. त्याच्या आता नेमकी सर्वात जास्त प्रदूषित नद्या आज भारतामध्ये आहेत. ज्या गंगेला तुम्ही पवित्र म्हणताय, बरोबर आहे का, ती गंगा नदी भारतातली 1 नंबरची प्रदूषित नदी आहे.
आता अलीकडच्या काळामध्ये त्याचं शुद्धीकरण चाललेलं आहे, पण त्याच्यासाठी कोट्यावधी आपण खर्च करतो आहे. हो. साधं एक उदाहरण घ्या हो. आत्ता नुकतंच जी गणेश चतुर्थी झाली, आमच्यासारख्या लोकांनी जनतेमध्ये जागृती करून निर्माल्य त्याच्यामध्ये टाकू नका, गणेश मूर्ती त्याच्यामध्ये विसर्जित करू नका, असं करून एक चांगली चळवळ करून लोकांनी लक्षात घेतलं होतं. यावर्षी काय झालं सांगा ना. यावर्षी हट्टाने अनेकांनी त्या नदीमध्ये आणि तलावामध्येच विसर्जन केलं. हे असं नाही आहे ना. म्हणजे तुमचं धार्मिक सुद्धा ठीक आहे ना, मला धार्मिक याच्यावर बोलायचं पण नाही, पण सगळ्यांची जबाबदारी आहे की आपलं पाणी प्रदूषण होणार नाही त्याची काळजी घ्या ना. आमच्याकडं कुठलंही प्रक्रिया न करता जर सगळं ड्रेनेजचं पाणी जर त्याच्यामध्ये जात असेल तर आणि काय पाहिजे ना. आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे, आपल्या पंचगंगेबद्दल तर सांगेन मी. आपली पंचगंगा जी आहे ना ती कंटिन्युअस फ्लोमध्ये नाही आहे. मध्ये मध्ये बंधारे आणि धरणं भरपूर आहेत. आणि तुम्हाला मला वाटतं एक सगळ्यांना माहीत असणारी गोष्ट आहे की पाणी नैसर्गिकपणे जर वाहतं राहिलं तर ते आपोआप शुद्ध होतं. पण आमचं पाणीच वाहत नाही ना, त्यामुळं पाणी अशुद्धच होत चाललेलं आहे. त्यामुळं पूर्वी जरी आपल्याला अजूनही आपण नदी आली की आपण तिला हात जोडतो, माता म्हणतो, पण त्या मातेमध्ये सगळं तुम्ही घाण का टाकता हा बेसिक प्रश्न आहे ना. जे तुम्ही धार्मिकदृष्ट्या त्याला महत्त्व दिलं चांगली गोष्ट आहे, पण त्या मातेचं जे पावित्र्य आहे ते टिकवलं का आपण, हे महत्त्वाचं आहे. आपण त्याच्यामध्ये सगळं ड्रेनेजचं पाणी घालतोय, सगळं घालतोय. म्हणून आता काय झालंय कोल्हापूरमध्ये की लोक म्हणतात आम्हाला शुद्ध पाणी आहे पाहिजे. ठीक आहे, हे शुद्ध पाणी आपल्याला पाहिजे, मान्य आहे, पण पाणी शुद्ध ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे ना, का ती फक्त नगरपालिकेची आहे? सगळ्यांचीच आहे. बरोबर. एक लक्षात घ्या, पंचगंगा नदी 5 नद्यांनी बनलेली आहे. जिथं गावाला सुरुवात होते, जिथं शहराला चालू होते, तिथून प्रदूषण चालू होतं. पूर्वी कसं होतं, खेड्यामधून पाणी प्रदूषण होत नव्हतं, पण आता खेड्यामधलं सुद्धा पाणी नदीत सोडलं जातं आहे. फार वाईट आहे हे सगळ्यात. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की नदीच्या काठावर सगळी शेती आहे. त्या शेतीमध्ये वापरलं जाणारं सगळं कीटकनाशकं असतील, रासायनिक खत असेल, ते सगळं पाजून नदीमध्ये यायला लागलेलं आहे. म्हणजे खेडीसुद्धा जबाबदार आहेत आत्ता. आणि जिथून नदीचा उगम पाहतो ना तिथून ती गावापर्यंत येऊपर्यंत शुद्धच आहे ना. म्हणजे माणूसच जबाबदार आहे, माणसाला लक्षात आलेलं आहे. खरं. मग माणसानंच ते शुद्धीकरण कसं करता येईल त्याचा विचार करावा. कुठल्याही प्रकारचं सांडपाणी नदीमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. कुठलंही निर्माल्य कचरा आम्ही त्याच्यात टाकणार नाही याची काळजी घ्या. आज सर्वात महत्त्वाचं आहे की आमचा समुद्र तळ, नद्यांचे तळ, धरणाचे तळ हे सगळे गाळानेच भरलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लॅस्टिकनंच भरलेले आहेत सगळे. आणि या प्लॅस्टिकचं डिग्रेडेशन होऊन त्याचे स्मॉल अगदी मायक्रो कण तयार झालेले आहेत आणि ते सुद्धा आपल्या पोटात चाललेत सगळे. मग हे सगळं याला डेव्हलपमेंट म्हणायची का? यालाच विकास म्हणतो का आपण? विकास म्हणजे काय? आपण जर आरोग्यदायी जीवन जगत असू तर त्याला मी विकास म्हणेन. तसं आहे का परिस्थिती? नाही. डोंगरा हे नदींचे जिथं उगम झाले ज्या जंगलामध्ये, बरोबर, त्या डोंगर उतारावरचं सगळं जंगल आम्ही नष्ट केलेलं आहे. गगनबावड्याचं चांगलं उदाहरण मी तुम्हाला देतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारा तालुका कुठला? गगनबावडा. तुम्ही जाऊन गगनबावड्यामध्ये बघा. गगनबावड्यामध्ये डोंगर उतार जे आहेत ना, कारण गगनबावड्याला कुठलंही प्रोटेक्टेड फॉरेस्ट नाही आहे. एक लक्षात घ्या, जे काही फॉरेस्ट आपल्याकडं आहे त्यातलं फक्त 5% फॉरेस्ट जंगल जे आहे ते संरक्षित आहे, प्रोटेक्टेड आहे. बाकीचं जंगल जे आहे ते रिझर्व्ह फॉरेस्ट आहे किंवा खाजगी फॉरेस्ट आहे. या रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये हे सगळे प्रोजेक्ट चालू आहेत. एवढंच कशाला, सरकारची धोरणं एवढी बदललेली आहेत, प्रोटेक्टेड फॉरेस्टमध्ये सुद्धा हे प्रकल्प चालू आहेत, रस्ते काम चालू आहे. आणि बाकीचं फॉरेस्ट जे कुठलं आहे? खाजगी फॉरेस्ट आहे. खाजगी फॉरेस्ट जे खाजगी वन जे आहे त्याच्यावर सरकारचा काहीही अधिकार नाही. शेतकऱ्यांनी काय केलं आहे? गगनबावड्यासारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी तेच आहे, डोंगर उतारावरचं सगळं जंगल साफ केलेलं आहे, टेरेसिंग केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्यानं ऊस लावत लावत अगदी डोंगर माथ्यावर सुद्धा ऊस पोचलेला आहे. मी तर चेष्टेनं म्हटले की काही दिवसानं तो स्वर्गात सुद्धा पोचेल. आता दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची की कोकणामधली किंवा या पश्चिम घाटातली जी शेत जमीन आहे ना ही ऊसासाठी योग्य नाही आहे. NPK कंटेंट नाही आहे त्याच्यामध्ये, पण हट्टानं आम्ही शेती करायला लागलेलो आहे. कारण पैसा जास्त मिळतो आणि कष्ट कमी पडतात. त्यामुळं आज बघाल तिकडं ऊस आणि ऊसच आहे.
या ऊसासाठी तुम्ही काय करताय, मोठ्या प्रमाणामध्ये काय देताय, त्याला खत पाणी देताय, बरोबर आहे. मोठ्या प्रमाणामध्ये खत पाणी दिल्यामुळं त्याची प्रतिकारशक्ती कमी झाली, त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये कीटकांचे रोग त्याच्यावर पडतात, म्हणून त्याच्यावर कीटकनाशक फवारताय तुम्ही. ते सगळी विषय आहेत, मान्य आहे तुम्हाला सगळं. आणि पिकाला नेमकं खत किती द्यायचा विचार न करता भरमसाठ खत देतो आपण, कारण मला उत्पन्न जास्त आलं पाहिजे एवढी एकच भूमिका आहे आपली. आणि त्याच्यामुळं काय झालं माहीत आहे काय, ते जे जमिनीमध्ये राहिलेलं खत कीटकनाशक जे आहे ते सगळं पाण्याबरोबर पाझरून ते नदीच्या पात्रात आलेलं आहे. आज तुम्ही सगळ्या नद्या बघा हिरव्यागार झालेल्या आहेत, आणि सगळ्या नद्यांचे तळ जे आहेत ना ते सगळे गाळाने भरलेले आहेत, कारण आजूबाजूचं उतारावरचं सगळं जंगल नष्ट केलं ना आम्ही. त्यामुळं पाऊस पडल्यानंतर ती सगळी सुपीक माती जी आहे ती सगळी खाली येते. एक लक्षात घ्या, सुपीक मातीचा 1 इंचाचा थर तयार करायला निसर्गाला हजारो वर्ष लागतात. पण परवा आता 2 वर्षामध्ये महापूर आले, आणि पूर ओसरून झाला की सगळा खाली काय राहतो, चिखलच राहतो ना सगळं. ती सगळी सुपीक माती आहे. जो देश सुपीक मातीचं रक्षण करत नाही त्याची शेवटी राख रांगोळी होते, असं पर्यावरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. म्हणजे आम्ही कशाची काळजीच केलेली नाही ना. ही सुपीक माती जर सगळी नष्ट झाली तर तुम्ही पीक कशावर घेणार आहे, हा मोठा प्रश्न आहे. गगनबावडासारखा तालुका जिथं सर्वात मोठा पाऊस पडतो त्याच्यामध्ये ही परिस्थिती आहे आपली. तीच परिस्थिती कोकणामध्ये आहे. कोकणामध्ये तर फॉरेस्टच नाही आहे. म्हणून मी म्हणालो ना की आपल्याकडे फक्त 5% जंगलच काय आहे प्रोटेक्टेड आहे, ते खरं म्हणजे वाढवलं पाहिजे, पण आहे तेच त्यांना सांभाळता येत नाही अशी परिस्थिती आहे. खाजगी जंगलावर सुद्धा सरकारी नियंत्रण पाहिजे असं स्वतःचं माझं मत आहे, नाहीतर जंगल शिल्लक राहणार नाही. आणि लोकांनी सुद्धा आपल्या भूमिका बदलाव्यात आता.